नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे. माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल या आपल्या लघुकथेच्या तिसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत करते. आत्तापर्यंत म्हणजेच दुसऱ्या भागापर्यंत आपण पाहिले की आपले मुख्य पात्र म्हणजेच धीरज लोखंडे एका गरीब मुलाला भेटतो व त्याची केवळ चौकशी न करता माणुसकीच्या नात्याने त्याला आर्थिक मदतही देऊ करतो व तो त्या गरीब मुलाला पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठीही सांगतो. चला तर मग आता वळूया आपल्या कथेच्या पुढील भागाकडे, माणुसकी द अनटोल्ड साईड ऑफ स्ट्रगल. पार्ट 3. 2 वेळची भाकर मिळणे हेच आमचे नशीब असे मानून त्याच्या कुटुंबातील प्रत्येक जण जगत होता. धीरजचा मोठा भाऊ हाही धीरजप्रमाणे खूप हुशार होता. धीरजप्रमाणे त्यालाही शिक्षणाची आवड होती, पण घरच्या गरिबीमुळे प्राथमिक म्हणजेच इयत्ता 4थी नंतरच्या शिक्षणासाठी दोघेही त्याच्या आईवडिलांकडे हट्ट करण्याचे धाडस करू शकत नव्हते, कारण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाण दोघांनाही पुरेपूर होती. पण धीरज व त्याचा मोठा भाऊ यांचा शिक्षणाचा ध्यास मात्र कायम होता. घरात वीज नव्हती, सर्वत्र कायम अंधाराचे साम्राज्य होते. शेणाने सारवलेली जमीन असे अगदी साध्या पद्धतीचे त्याचे घर होते. रात्रीचा अभ्यास करायचा तर तेलाच्या चिमणीत घालण्यासाठी लागणारे तेलही त्यांना जपून वापरावे लागे, कारण जास्त तेलासाठी पैसा कुठून आणणार ही विवंचना होतीच. या सर्वावर उपाय म्हणून धीरज नेहमी आपला अभ्यास शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 7च्या सुमारास जेव्हा रस्त्यांवर म्युन्सिपाल्टीची दिवे लागणी होत असे तेव्हा त्या दिव्यांखाली बसून करत असे. त्याचा मोठा भाऊ इयत्ता 7वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी सातारा येथील शाळेत हजर झाला. घरात शिक्षणासाठी आईवडिलांचा फारसा पाठिंबा नव्हता, त्यामुळे या दोघांची शिक्षणाची ओढ त्याच्या आईवडिलांकडून कायमच दुर्लक्षित राहिली. उलट काय करायचे शिकून, लिहिण्या वाचण्यापुरते शिकलात ना, घरचा व्यवसाय सांभाळा, त्यापेक्षा आम्ही नाही खर्च करू शकत तुमच्या शिक्षणावरती, अशी एक ना अनेक बोलणी या दोघा भावांना ऐकावी लागत. मोठ्या भावाप्रमाणे धीरजनेही आपले पुढील शिक्षण भावासोबत सातारा येथे घ्यावे असा मानस त्याच्या वडिलांनी त्याच्याजवळ बोलून दाखविला. त्यावरच धीरजने संमती दर्शवली, कारण घरी राहून आपले शिक्षण पूर्ण होणार नाही याची खात्री धीरजला वाटत होती. त्यानंतर थोड्याच दिवसात धीरजने सातारा येथील स्कूल जॉईन केले, पण महिन्याभरातच तो घरी परत आला, कारण तिथली शिस्त, हवा पाणी त्यास मानवले नाही. तो तिथे सतत आजारी पडू लागला. घरी परतल्यावर त्याच्या मागे वडिलांनी तगादा लावला की बास झाले शिक्षण, आता एखादी नोकरी किंवा धंदा कर, शिक्षणाने काही पोट भरणार नाही तुझे. धीरज तेव्हा केवळ 10 वर्षांचा होता. अशा लहान मुलाला शिक्षणाऐवजी कामावर जाण्यास सांगत आहोत याची खंत जराही त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. धीरजने वडिलांचे सर्व बोलणे मुकाट्याने ऐकून घेतले व तिथून निघून गेला. लहानपणापासूनच धीरज अतिशय कष्टाळू, स्वावलंबी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमानी होता. त्याला आपल्यावर कोणीही उपकार केलेले आवडत नसे, आणि कुणी केलेच तर तो त्याची परतफेड लगेचच करत असे. आत्तापर्यंत धीरजला एक गोष्ट पक्की कळून चुकली होती, ती म्हणजे आपणाला असलेला शिक्षणाचा ध्यास जर पूर्ण करावयाचा असेल तर आपण घराबाहेर पडले पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा घरात तो अभ्यास करताना दिसे तेव्हा काय कामधंदा नाही का, काम लागेल म्हणून बसला बघ अभ्यासाला, असे एक ना अनेक टोमणे त्याला ऐकून घ्यावे लागत व त्यामुळे त्याची मानसिकता बिघडून अभ्यासात व्यत्यय येत असे. इतकेच नाही तर आपल्या शिक्षणासाठी यापुढे कोणतीच आर्थिक मदत आपल्याला आपल्या कुटुंबियांकडून मिळणार नाही, हेही धीरजच्या प्रामुख्याने लक्षात आले होते. या सर्व परिस्थितीवर तोडगा म्हणून त्याने शाळेव्यतिरिक्त काम करून शिक्षणासाठी पैसे जमवण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने गावातली एका हॉटेलवाल्याला विचारून कपबशी विसळण्याचे काम मिळवले. त्या दिवशी धीरजचा त्या हॉटेलातील कामाचा तो पहिलाच दिवस होता. तो वेळेत हॉटेलात कामावर रुजू झाला. कामाची सुरुवातही चांगली झाली, असाच त्याचा नित्यनियम ठरला. दुपारपर्यंत हॉटेलातील काम संपवून तो रोज शाळेत जाऊ लागला. असाच एक आठवडा निघून गेला, पण दुर्दैवाने 1 आठवड्यानंतर त्याच्या हातून कपबशी विसळताना फुटली. ह्या गोष्टीचे त्याला इतके वाईट वाटले की त्याने ते काम दुसऱ्या दिवसापासून सोडले. इतकेच नाही तर त्या हॉटेलवाल्याकडून आपल्या आठवड्याभराचा कामाचे पैसेही त्याने घेतले नाहीत. असा धीरजचा स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता. काही दिवसानंतर त्याने मंदिराबाहेर वेगवेगळ्या देवांच्या जत्रांमध्ये जाऊन मंदिराबाहेर गुलाल, खोबरे विकणे, नंतरच्या वेळात लाल कांडीचे बर्फाचे आईस्क्रीम गावभर फिरून विकणे, अशी छोटी मोठी कामे करत आपल्या शिक्षणासाठी पैसा गोळा करण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच तो मिळणाऱ्या जेमतेम पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह देखील इतक्या लहान वयात स्वतःच करू लागला. मित्र हो, आतापर्यंत धीरजने आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने संघर्ष केला किंवा त्याच्या आयुष्यात कशा पद्धतीने अडचणी येत गेल्या हे पाहण्यासाठी ऐकत रहा लघुकथा माणुसकी द अनटोल्ड साइड ऑफ स्ट्रगल बाय संध्या टिंगरे ऑन वेल्वेट वर्सेस. धन्यवाद.